राधे राधे. आजचा विषय म्हणजे मी काल बाजारात गेले होते. सगळीकडं हळदी-कुंकू वाल्या बायकांची खूप गर्दी होती आणि काही खरेदी पण चालू होती. ती खरेदी म्हणजे हळदी-कुंकवाच्या दिवशी वाण लुटतात त्याची खरेदी होती. पण त्यात मला विनाकारण उगीचच असं जाणवलं की अ, विधवा स्त्रियांना ह्या सणात अजिबात मान नाही किंवा कुणी बोलवत पण नाही. खरं म्हणजे विधवा होणं स्त्रीच्या हातात नाही आहे किंवा तिने कोणतं पाप केलेलं नसतं. ती तिच्या नवऱ्याला मरण आलं म्हणजे ह्यात तिचा काहीही दोष नाही. दोष नसताना विनाकारण खरं म्हणजे समाजाने तिला शिक्षा देऊ नये. कारण पतीचं निधन झाल्यानंतरही ती स्त्री एक पुरुष आणि स्त्री मिळून एक तयार होते. वाघिणीसारखी ती लहान मुलांना, छोट्या-छोट्या लेकरांना स्वतःच कमवून, स्वतःचं वाढवणं, मोठं करणं, त्यांची लग्न करणं, त्यांचा संसार बसवणं इथपर्यंत ती मुलांसाठी करते. त्यात नवऱ्याचा सहभाग नसतानाही ती दुःखी अंतःकरणाने तिला वाईट वाटतंच ना. कोणाला आनंद आहे, की नवरा गेल्यानंतर ती आयुष्यभर दुःखी राहणारच. आणखी समाजांनी तिला विधवा किंवा नवरा नाही अशी टोमणी मारून तिला त्रास देऊ नये असं वाटतं. पण समाजात थोडी बहुत ही प्रथा आहे. ती खरं समाजानेच बंद करायला पाहिजे. बायकांनीच बायकांना मान दिला पाहिजे. कारण ही वेळ आज कोणावर येईल सांगता येत नाही. आपल्या घरातसुद्धा समजा घटना झाली तर काय कराल? म्हणून घरात जरी तुमच्या एखादं असेल व्यक्ती, की ज्याची पतीचं निधन झालेलं आहे, त्यांनासुद्धा तुम्ही मान द्या. अशा कार्यक्रमाला घेऊन जात चला, बोलवत चला अशा बायकांना. हळदी-कुंकू द्या. त्यांना जे तुम्ही वाण लुटता ते पण द्या. त्यांचं उलट मला असं वाटतं, की त्यांचा जास्त आदर करायला पाहिजे. कारण त्या आयुष्याशी झगडत असतात. जगण्यासाठी, लेकरांना जगवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात. मग का हो? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांना नटण्याचा अधिकार नाही का? त्यांना वाटत नाही का, की आपण सुंदर दिसावं, आपण चांगलं दिसावं, आपण 4 माणसात बसावं, 4 चौघांशी बोलावं, आपले कुणी मैत्रिणी असाव्यात, आपल्याला शेजाऱ्यांशी बोलता यावं. पण यातलं कुठलंच समाज मान्य करत नाही. समजा ती छान तयार झाली, तर लोकं नावं ठेवतात. अहो नवरा नाही हिला काय? अहो नवरा नाही, नवरा मेलाय आणि ही बघा ही किती नटते किंवा एखाद्या पुरुषाशी बोलताना बघितलं, की समाज म्हणणार, "अरे, ही त्या माणसाशी बोलत होती, ही त्या पुरुषाशी बोलणं म्हणजे काही सर्व तेच आलं का? अजिबात नाही. ती पण खंबीरपणे जगायला आत्मविश्वासासाठी या गोष्टी